15 ऑक्टोबरला निवडणुका राज्यामध्ये घोषित झाल्या. त्याच्यानंतर आचारसंहिता लागू करण्यात आली. या आचारसंहितेच्या काळामध्ये जी रोकड रक्कम जप्त करण्यात आलेली आहे ती आतापर्यंत राज्यभरामध्ये 127,88,00,000 रुपयापर्यंतची आहे. ज्यामध्ये अवैध पैसे आहेत, दारू आहेत, ड्रग्ज आहे, मौल्यवान वस्तू आहेत, सोनं आहे. पुण्यातल्या खेड शिवापूर टोल नाक्यावर पुण्यातल्या पोलिसांकडून जी रोकड रक्कम 5 कोटी रुपयांची रोकड रक्कम पकडण्यात आली. 500 रुपयाची एक अशा प्रकारच्या नोटांचे बंडलच्या बंडल त्या गाडीमध्ये होते. म्हणजे 5 कोटी रुपये होते असं म्हटलं जातं, पण विरोधकांकडून तर ते 15 कोटी होते अशा प्रकारचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 40 लाखापर्यंत खरं म्हणजे खर्च करता येणं हे शक्य असतं आणि तशा प्रकारची मर्यादा ही नेमून दिलेली. असं असताना गाड्यांमध्ये 5 आणि 10 कोटी रुपये जर सापडत असतील निवडणुकीच्या या काळामध्ये, पैशाचा पाऊस कसा जोरदार पडत असतो याचा अंदाज आपल्याला येतो. नुसतं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी 1 मार्च ते 13 एप्रिलच्या काळापर्यंत, म्हणजे या फक्त एवढ्याशा कालावधीमध्ये निवडणूक आयोगानं देशभरातून 4,638 कोटी रुपये जप्त केलेले होते. यामध्ये सगळं तेच सोनं, चांदी, रोख रक्कम, मौल्यवान वस्तू सुद्धा होत्या. लोकसभेच्या निवडणुकींच्या 75 वर्षांच्या इतिहासाच्या काळामध्ये ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी जप्ती होती. मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा या सगळ्या राज्यांमध्ये ज्या ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्या वेळेला त्यांच्या सगळी जर एकूण गोळाबेरीज केली तर 1,760 कोटी रुपयांच्या मोफत वस्तू, रकमा या सगळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. ह्या सगळ्या आकड्यांमध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे अगदी देशातल्या 6 राष्ट्रीय पक्षांनी 2022 आणि 23च्या आर्थिक वर्षामध्ये एकूण उत्पन्न हे 3,177 कोटी रुपये आहे असं पक्षीय उत्पन्न सुद्धा जाहीर केलं. पक्षांचं सुद्धा उत्पन्न एवढं मोठं आहे. आत्ता अलीकडच्या काळामध्ये पुण्याच्याच भागामध्ये 128 कोटी रुपये किमतीचं सोनं हे त्या टेम्पोमध्ये पकडण्यात आलेलं आहे. हे सगळे आकडे जर तुम्ही बघितले तर एक लक्षात येईल की आपण इथे तत्वांच्या बाता, आपण इथे धर्माच्या, जातीच्या, अस्मितेच्या, विचारांच्या बाता मारत असतो. इथे मात्र सगळं गणित निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त पैशांसाठी चाललेले गणित हे आपल्याला बघायला मिळतात. एक आमदार ज्या वेळेला झाला त्यावेळेला तो म्हणजे एक आमदार ज्या वेळेला होतो त्यावेळेला तो अवैध मार्गाने कोट्यावधी रुपयांची माया कमवतो आणि वैध मार्गाने सुद्धा त्याला मिळणारा पगार हा चक्रावून टाकणार आहे. म्हणजे राज्यामध्ये 288 पैकी 266 आमदार हे करोडपती आहेत. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे 96%, भाजपाचे 95%, शिवसेनेचे 93%, राष्ट्रवादीचे 89% आमदार हे करोडपती आहेत. बरं, त्यांची अब्जावधी रुपयांची जी माया आहे ही पेपरवर न येणारी आहे. म्हणजे गंमत काय वाटते माहितीये की निवडणुका ज्या वेळेला जाहीर होतात आणि निवडणुकांमध्ये प्रत्येकाला आपली आपली संपत्ती जाहीर करायची वेळ येते, त्यावेळेला ती जी संपत्ती ते जाहीर करतात, म्हणजे कधी कधी ती संपत्ती ऐकून सुद्धा गंमत वाटते की जेवढी संपत्ती त्यांनी जाहीर केली तेवढ्या नुसत्या किमतीच्या गाड्यांमध्ये, महागड्या गाड्यांमध्ये ही लोक फिरत असतात. आणि माझ्याकडे एवढंच आहे हे ज्या वेळेला ते दाखवतात तेवढ्या किमतीचं तर नुसतं पेट्रोल पाण्यावर खर्च हा निवडणुकांमध्ये होत असतो. म्हणजे हैदराबादमधल्या एका आमदारानं किंवा एका खासदारानं ऑन कॅमेरा हे सांगितलं की यावेळेला आम्हाला 2,500 रुपये प्रति पर्सन, प्रति व्यक्ती आम्हाला वाटण्यासाठी म्हणून खर्च करावा लागेल. ह्या सगळ्या उलाढाली जर बघितल्या तर त्या किती गमतीशीर आहे बघा. म्हणजे एक आमदार पगार म्हणून महिन्याला किती कमवतो तर साधारण 1,82,200 रुपये असा पगार त्याला मिळत असतो. आणि त्याला इतर सुविधा म्हणजे टेलिफोनला 8,000 रुपये भत्ता, स्टेशनरी आणि टपालाला 10,000 रुपये भत्ता, संगणकाला 10,000 रुपये भत्ता, इतर भत्ते सुद्धा असतातच. त्यामुळे एका आमदाराला साधारणतः 2,41,174 रुपये एवढा पगार हा मिळत असतो. या व्यतिरिक्त अधिवेशनादरम्यान तो आमदार तिथे ज्या वेळेला असतो त्या प्रति दिवशी त्याला 2,000 रुपये भत्ता हा वेगळा मिळत असतो. आमदारांच्या PA साठी 25,000 रुपये, ड्रायव्हरसाठी 20,000 रुपये हे वेगळे मंजूर केलेले असतात. राज्यांतर्गत प्रवासासाठी दर वर्षाला 15,000 रुपये मिळतात.
तसंच महाराष्ट्राबाहेर जायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र 15,000 वेगळे मिळतात. आमदार विमानतळावरून जर राज्यांतर्गत 32 वेळा आणि देशांतर्गत 8 वेळा प्रवास करू शकतात. महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार मोफत असतात. शिवाय बेस्ट, MSRDC, MTDC, रेल्वे, विमान यांच्यामध्ये सुद्धा मोफत सुविधा ही प्रवासाची त्यांना मिळालेली असते. जनतेचे सेवक म्हणायला असतात. सुविधा मात्र सगळ्या राजेशाही असतात. आणि आमचा बाब्या मात्र इथे म्हणतो, आमचे साहेब भोळे हो भोळे, एकदम भोळे. म्हणजे गरीब आहेत गरीब, त्यांना फसवलंय. अरे त्यांना नाही फसवलेलं, त्यांनी तुला वर्षानुवर्ष फसवलेलं आहे. ही उलाढाल पाहता निवडणुकीमध्ये पाण्यासारखा पैसा वाहत असतो हे निश्चित झालेलं आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर रडणाऱ्यांची, आदळआपट करणाऱ्यांची केविलवाणी चित्र आपण संचावर, आपल्या टेलिव्हिजन संचावर आणि मोबाईलमध्ये बघत असतो. पण ही लोक याच आर्थिक उलाढालीसाठी हे सगळं काही करत असतात आणि ती आर्थिक उलाढालीला ते मुकले म्हणून ते तिकीट नाकारल्याचं रडारडी आणि आगपाखड खरं म्हणजे होत असते. बाकी यांच्या निष्ठांवर आपण वेगळं बोलायला नको, हीच खरी गंमत आहे.